अँकलसाठी क्रेप बँडेजिंग. क्रेप बँडेज जर का सुरकुतलेलं असेल तर ते आपल्याला वापरून चालणार नाही. त्याची नीट गुंडाळी करून घ्यावी की जेणेकरून ते बांधण्यासाठी सोपं जाईल. क्रेप बँडेज बांधायची सुरुवात ही करंगळीच्या बाजूने केली होती. आता अशा पद्धतीने क्रेप बँडेज बांधायचं आहे की त्याला कमीत कमी सुरकुत्या येतील. शक्यतो सुरकुत्या आल्या नाही पाहिजेत. आणि त्याचं हे ॲप्लिकेशन एकाखाली एक व्ही हा आकार बनल्यासारखं आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे अँकलला छान सपोर्ट मिळतो. नंतर बँडेजचा उरलेला भाग हा आपल्याला घोट्याच्या वरच्या बाजूला गुंडाळून घ्यायचा आहे. बँडेज अशा पद्धतीने बांधावं की त्या व्यक्तीला त्याचा पाय आणि बोटं थोडी हलवता यावेत. त्याने चालायला मदत होईल. आता पेशंटच्या सुजलेल्या पायाला मी बँडेज बांधत आहे. पायाच्या मानाने हे बँडेज थोडंसं छोटं आहे, पण छोटं बँडेज असल्यामुळे ते आपल्याला अजून थोडं घट्ट आणि कमी सुरकुत्यांबरोबर बांधता येतं. ह्याला फिगर ऑफ 8 टाईपचं बँडेज असं म्हणतात, कारण त्याला मी फिगर ऑफ 8ची गुंडाळी करून घेत आहे आणि मग नंतर त्याला आपण सिक्युअर करून घेतलं आहे पिनच्या साईजने.